नमस्कार. मी देवेंद्र चंद्रकांत बेलन, व्यवसाय आणि सनदी लेखापाल आहे. गेली 25 वर्ष नाशिकमध्ये CA म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आज जो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला ते खूपच आशादायी अर्थसंकल्प आहे. महत्त्वाची म्हणजे खूप प्रतीक्षित असलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी आज जाहीर केली आणि शेतकऱ्यांना छोट्या गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना पोचवल्या अपेक्षित आहे किंवा त्यांच्यापर्यंत जे छोट्या सरकारच्या योजना पोचल्या पाहिजे, जसं की आज त्यांनी वसुधा योजना जाहीर केली की जेणेकरून ज्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे त्याला सुद्धा त्या सुविधेचा फायदा घेता येईल. उद्योग क्षेत्रासाठी नवीन योजना वेगवेगळ्या, नाशिकसाठी खास करून पाणी क्षेत्रातलं जे काही महत्त्वाचं एक सेंटर त्यांनी नाशिकला जाहीर केलं, ती खूप छान संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि जसं पुण्याला ग्लोबल कपॅसिटी सेंटर म्हणून जी काही पुण्याला मान्यता मिळत आहे, तर तिथे त्या डेव्हलपमेंट करणं, नवीन कुंभमेळ्यासाठी होणारा जो सगळा खर्च आहे त्याच्यासाठी संमती देणं आणि नाशिक एअरपोर्टचं विस्तारीकरण हे नाशिककरांसाठी खूपच आशादायी गोष्ट आहे. आणि उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रासाठी त्यांनी भरभरून प्रोव्हिजन केलेली आहे. आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीने त्यांनी जे पाऊल आहे आणि उचललेले आहे ते खूपच सकारात्मक आहे. आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो 2047 सालचं जे विजन घेऊन आत्तापासूनच त्यांची जी काही वाटचाल सुरू आहे त्यालाच अनुसरून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही आराखडा मांडला, सगळ्या योजना आज किती आहे आणि 2047 साली आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या सर्वसमावेशक अर्थसंकल्प आपण त्याला म्हणू शकतो. सर्व क्षेत्रासाठी काही ना काही त्यांनी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच या सगळ्या जर योजना व्यवस्थित लागू झाल्या आणि जर त्या यशस्वी होतील याबद्दल खात्री आहे. आणि त्या योजना झाल्यानंतर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे भारताच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते नक्कीच देवेंद्रजी फडणवीस पूर्ण करतील ही आम्हाला सगळ्यांना आशा आहे. आणि महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या खूप फायद्याचा आहे आणि चांगला अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. आणि महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि महाराष्ट्राला शुभेच्छा.